दॅट्स फार ट्रॅक्टर्स का खरेदी करायचे? दॅट्स फार ट्रॅक्टरचा मालक होण्याचे अनन्य फायदे. इंजिन. ताकदवान DI इंजिन 3000 सीसीच्या राशीसह आणि 50 HP श्रेणीत कमाल 18.5 kgmचा टॉर्क. दॅट्स फार ट्रॅक्टर मध्ये कुणीही मात करू शकणार नाही अशी ओढण्याची शक्ती आहे आणि तेवढ्याच वेळात अधिक काम करू शकतो. इंजिन. पॉवरच्या प्रमाणात वजन कमी 3.63 kg प्रति BHP. उच्च दर्जाच्या उच्च ताकदीच्या साहित्याच्या उपयोगाने डायट्स फाहरने बनविलेल्या ट्रॅक्टर्सचे प्रत्यक्ष वजन, त्याचा रचनात्मक कणखरपणा सुरक्षित ठेवून मर्यादित ठेवणे शक्य झाले आहे. इतर पारंपरिक ट्रॅक्टर्स अधिक मृत वजन. स्वतःच्या वजनामुळे पॉवर फुकट जाते. इंधनाचा खप अधिक, त्यामुळे चालविण्याचा खर्च अधिक. इंजिन. उच्च टॉर्क बॅकअप. कमाल टॉर्क बॅकअप 28%. जास्तीत जास्त भाराच्या स्थितीत उच्चतम राखीव पॉवर आणि अत्यंत कठीण परिस्थितीत काम करू शकतो. कॉम्पिटिटर ट्रॅक्टर. बाजारात उपलब्ध असलेल्या 50 HP ट्रॅक्टर्सच्या श्रेणीत इतका टॉर्क बॅकअप असलेला कोणताही ट्रॅक्टर नाही. डायट्स फाहर ट्रॅक्टर्स मध्ये इतर पारंपरिक ट्रॅक्टर्सची तुलना करता मोठी टॉर्कची वाढ असणारा कमाल उच्च टॉर्क आहे. इंजिन. सिलेंडर हेड. स्वतंत्र सिलेंडर हेड. कमी देखभाल. मोठ्या संपूर्ण तपासणीच्या आणि दुरुस्तीच्या वेळी बदली करण्याचा खर्च कमी आहे. कॉम्पिटिटर ट्रॅक्टर. उच्च देखभाल. मोठ्या संपूर्ण तपासणीच्या आणि दुरुस्तीच्या वेळी बदली करण्याचा खर्च उच्च आहे. इंजिन. फ्युएल इंजेक्शन पंप. स्वतंत्र सिलेंडर फ्युएल इंजेक्शन पंप. कमी देखभाल. कमी सर्व्हिस खर्च. बिघाड शोधून काढणे सोपे. कॉम्पिटिटर ट्रॅक्टर. उच्च देखभाल. बिघाड शोधून काढणे कठीण. उच्च सर्व्हिस खर्च. इंजिन. सिलेंडर लायनर. वेट लायनर. उष्णतेचे अधिक चांगले उत्सर्जन. मशीनिंग कामाची गरज नाही. समांतर कुलिंग. सिलेंडर ब्लॉक मधील समांतर पाण्याची गॅलरी. सिलेंडर हेड मधील स्वतंत्र वॉटर मॅनिफोल्ड सर्व सिलेंडर्स मध्ये एक समान कुलिंगची खात्री करतात. इंजिन. सिलेंडर हेड मध्ये कॉपर इंजेक्टर स्लीव्ह. याच्यामुळे कुलिंग प्रभावी होते, ज्याच्या परिणामी आयुष्य वाढते. कमी देखभाल. इंजिन. पिस्टन कुलिंग नॉझल. ट्रॅक्टर न थांबवता तीव्र उन्हाळ्यात सतत चालवता येतो. अतिशय वापर होण्याच्या परिस्थितीत पिस्टन रिंग्सची अंशतः झीज होत नाही. पिस्टन कुलिंग नॉझल उष्णता थेट पिस्टन मधून शोषून घेण्याची खात्री करते आणि लायनर आणि पिस्टन रिंग्सच्या मध्ये प्रभावी वंगणाचा थर राहते. इंजिन. रिंग कॅरियर पिस्टन. औष्णिक प्रसारण आणि झीज कमी करते. ऑइलचा खप कमी. इंजिन. रेडिएटर नो लॉस टँक. गंज प्रतिबंधक आणि गोठण प्रतिबंधक कुलंट ऑइल सह नो लॉस टँक. मोहरबंद केलेली वॉटर कुलिंग सिस्टीम अधिक चांगल्या कुलिंगची खात्री करते. पाणी पूर्ण भरण्यासाठी नगण्य काळजी. इंजिन. सेडिमेंट बाउल. सेडिमेंट बाउल सह क्रँक केस वायुविजन. ऑइलचे कण बाहेर पडणार नाहीत आणि ऑइल सांडणे टाळते. ऑइल बदलण्याचा कालावधी वाढतो.
इंजिन गव्हर्नर. सामे डायट्स फारने बनवलेला गव्हर्नर 100% अचूक फ्युएल डिलिव्हरी आणि प्रतिसादाची खात्री करतो. बदलत्या भाराच्या परिस्थितीला तातडीचा प्रतिसाद. वारंवार देखभालीची गरज नाही. FIP बरोबर कॅलिब्रेट करण्याची गरज नाही. इतर पारंपरिक ट्रॅक्टर्सच्या तुलनेत कमी खर्च. इंजिन क्रँकशाफ्ट. गतिशास्त्रानुसार आणि स्वतंत्रपणे समतोल साधलेले क्रँकशाफ्ट्स आणि अंतर्गत क्रँकवेट्स. सुलभपणे चालतो आणि थरथर कमी. अंतर्गत क्रँकवेट्समुळे सिलेंडर ब्लॉक खराब होण्याची शक्यता कमी. इतर पारंपरिक ट्रॅक्टर्स खूप थरथर किंवा वेगळ्या क्रँकवेट्समुळे सिलेंडर ब्लॉक खराब होण्याची शक्यता अधिक. रोल्ड रेडियस. संपूर्ण दुरुस्ती किंवा तपासणीच्या बाबतीत क्रँकशाफ्ट रिग्राइंडिंगसाठी तज्ञांची गरज नाही. इतर पारंपरिक ट्रॅक्टर्स. कन्व्हेन्शनल क्रँकशाफ्टच्या बाबतीत फिलेट रेडियस बनविण्यासाठी अधिक कौशल्याची गरज असते. इंजिन टर्बोचार्जर. सामे डायट्स फार 1000 सिरीज इंजिन्स टर्बोचार्जर्ससाठी अविभाज्यपणे तयार करण्यात आले आहेत. प्रभावी सुपरचार्जिंग. प्रभावी स्कॅव्हेंजिंग. खेचून नेण्याची अधिक क्षमता आणि कामगिरी. पॉवरचे वजनाशी जास्तीत जास्त प्रमाणात अनुकूलन. क्लच. ड्युट्सफाहर ट्रॅक्टरला 4-5 विभाग असलेले सेरा मेटॅलिक फ्रिक्शनल पॅड आहेत. कन्व्हेन्शनल गोल प्रकारच्या क्लचपेक्षा अधिक आयुष्य. क्लच सटकणे कमी. इतर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स. कन्व्हेन्शनल क्लच प्लेट आकाराने गोल असते आणि तिचे वजन LUK क्लच पेक्षा अधिक असते. कन्व्हेन्शनल क्लच प्लेट संपूर्णपणे दाबलेली असली तरी ताबडतोब थांबणार नाही. त्याच्या परिणामी गिअर टाकताना आवाज होतो. डायफ्राम टाइप हेवी ड्युटी डबल क्लच. समान परीघ असणारा पकडणारा लोड. क्लचचे सोपे आणि प्रभावी प्रचालन. अदर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स. कॉइल स्प्रिंग टाइप क्लच. असमान क्लॅम्पिंग भार ज्याचा परिणाम क्लचच्या असमान झिजेत होतो. स्वतंत्र PTO क्लच. विना व्यत्यय पॉवर टेक ऑफ क्लच. तुमचे क्लच पेडल संपूर्णपणे दाबलेले असतानाही तुमचा PTO शाफ्ट चालतो. PTO क्लचने तुमच्या मर्जीनुसार त्याचा वापर सुरू किंवा बंद करता येतो. कोणत्याही PTOने चालणाऱ्या अवजारांसाठी सोयीस्कर. गिअरबॉक्स. कॉन्स्टंट मेश किंवा सिक्रोमेश. सामे डायट्स फार गिअरबॉक्स फोर्स्ड आणि स्प्लॅश लुब्रिकेशन सहित. गिअरचे आयुष्य अधिक व झीज व खराबी कमी. गिअर शिफ्टिंग सोपे आणि विनासायास. चालू असताना आवाज कमी. दुहेरी गिअर एंगेजमेंटची शक्यता नाही. कोणतीही शीम ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळे अकुशल मेकॅनिक काम करू शकतो. गिअरबॉक्स मध्ये कोणतेही गास्केट वापरलेले नाही, म्हणून कमी देखभाल. अदर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स. गिअर शिफ्टिंग करताना अधिक आवाज. गिअरचे आयुष्य कमी. हेलिकल डिझाईनचे कॉन्स्टंट मेश. टीथ कट भ्रमणाच्या आसाशी कोनात असतात. अधिक टीथ संपर्क. अधिक टॉर्क पारेषित करता येतो. अदर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स. स्पर गिअरसह स्लाइडिंग मेश. भ्रमणाच्या आसाशी समांतर सरळ टीथ कट. लाईन संपर्क. स्ट्रेट एक्सेल. पॉवर ट्रान्समिशन सरळ रेषेत असते. बहुतांश ट्रॅक्टर्स मधील इतर कन्व्हेन्शनल प्रकारच्या गिअरबॉक्स सारखे वॉल डिफ्लेक्शन होण्याची शक्यता नाही. दीर्घ आयुष्य. अधिक टॉर्क पारेषित करता येतो.
क्राउन व्हील आणि पिनियन आणि रियल एक्सेल मध्ये टेपर, रोलर, बेरिंग वापरले जाते. बॉल बेरिंग पेक्षा मोठ्या बाजूचा थ्रस्ट लोड सहन करते. एपिसायक्लिक रिडक्शन गिअर सहित स्ट्रेट एक्सेल. एपिसायक्लिक प्लॅनेटरी गिअर प्रकारची मागची बाजू हे उत्तम तंत्रज्ञान मानले जाते. एपिसायक्लिक रिडक्शन गिअरचे अधिक टीथ संपर्कात असतात, ज्यामुळे गिअरचे आयुष्य वाढते. हाऊसिंग ब्रेकेजचा किंवा टीथ अपरूटिंगचा संभव नाही. टायर घसरण्याचे प्रमाण कमी. एपिसायक्लिक रिडक्शन गिअर्स अतिशय सोपे आणि सुटसुटीत आहेत. गिअरबॉक्सचा आकार लहान आहे. अधिक टॉर्क पारेषित करता येतो. कोणत्याही प्रचालनासाठी सोयीस्कर. कॉम्पिटिटर्स. बुल गिअर आणि बुल पिनियन रिडक्शन सिस्टीम. एका बाजूचे ब्रेक लावणे. वॉल डिफ्लेक्शन. गिअर्सची चुकीची मांडणी. टीथ उखडून काढणे. अधिक मोठे हाऊसिंग. वॉल डिफ्लेक्शन. गिअर्सची चुकीची मांडणी. टीथ उखडून काढणे. बेअरिंग खराब होणे. व्हीलर एंड बुल पिनियन रिडक्शन. पाणी आणि चिखलाला प्रवेश. ओल्या जागेत वापरण्यासाठी सोयीस्कर नाही. रियर एक्सेल. बेअरिंग सह रियर एक्सेल प्रकारचे ऑइल सील फ्रेड्युनबर्ग सील. बेअरिंग सह रियर एक्सेल प्रकारचे ऑइल सील क्रॉलर टाइप सील. बेअरिंग प्रकारच्या सील मध्ये खाच तयार होण्याचा कोणताही संभव नाही. इतर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स कन्व्हेन्शनल लिप ऑइल सील मध्ये काही काळानंतर एक्सेलवर खाच तयार होते, ज्याच्या परिणामी एक्सेल शाफ्ट बदलावा लागतो. डिफरन्शियल लॉक. स्वतःच बाजूला होणारी डिफरन्शियल असेंब्ली. ट्रॅक्टर जेव्हा चिखलात किंवा मातीत रुतलेला असतो तेव्हा तो बाहेर काढण्यासाठी. 4 स्टार सहित रग्ड डिफरन्शियल असेंब्ली. अधिक दीर्घ आयुष्य. गिअर शाफ्ट लिव्हर. गिअर शाफ्ट लिव्हर ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला असते. यामुळे गिअर शिफ्टिंग सोपे आणि विनासायास होण्याची खात्री होईल. मध्यवर्ती स्थानी असलेल्या गिअर शिफ्टिंगच्या तुलनेत ट्रॅक्टरमध्ये बसणे अतिशय सोयीस्कर. पॉवर टेक ऑफ पीटीओ. पीटीओ आरपीएम 540 ते 750 आहे. सर्व प्रचालनीय आणि जुळणाऱ्या अवजारांसाठी अतिशय सोयीस्कर. अधिक चांगली फ्युएलची काटकसर. पीटीओ साठी वेगळ्या हाताने वापरायचा क्लच लिव्हर. प्रचालनास सोपे. सेल्फ लॉकिंग पीटीओ लिव्हर. प्रचालनादरम्यान लिव्हर बाजूला होत नाही. ब्रेक्स. हायड्रॉलिक शू ब्रेक. कमी प्रयास, कमी आयुष्य, कमी कार्यक्षमता. मेकॅनिकल शू ब्रेक्स. अधिक प्रयास, कमी आयुष्य, कमी कार्यक्षमता. मेकॅनिकल ड्राय डिस्क ब्रेक्स. अधिक प्रयास, कमी आयुष्य, अधिक कार्यक्षमता. मेकॅनिकल वेट डिस्क ब्रेक्स. अधिक प्रयास, कमी आयुष्य, अधिक कार्यक्षमता. हायड्रॉलिक वेट डिस्क ब्रेक्स. विनासायास, अतिरिक्त आयुष्य, कार्यक्षम. हायड्रॉलिकली ऍक्च्युएटेड ऑइल इमर्स्ड सील्ड डिस्क ब्रेक फोर्स लुब्रिकेशन सिस्टीम सहित.
सोपे आणि विनासायास प्रचालन, अधिक दीर्घ आयुष्य, अधिक कार्यक्षमता. ब्रेक असेंब्लीमध्ये चिखल किंवा पाणी घुसण्याची कोणतीही शक्यता नाही. ओल्या जमिनीवरील प्रचालनासाठी अत्यंत सोयीस्कर. ब्रेक असेंब्ली गिअरबॉक्स आणि अंतिम रिडक्शनच्या दरम्यान असते आणि ब्रेक लावण्याच्या सुरक्षित कृतीची खात्री करते. ब्रेक्स मास्टर सिलेंडर, कमी ब्रेकिंग प्रयास लागणारे, पाण्याच्या दाबाने सक्रिय होणारे ब्रेक्स. वापरण्यासाठी प्रयास कमी. प्रत्येक बाजूसाठी स्वतंत्र मास्टर सिलेंडर, अत्यंत आरामदायी आणि कार्यक्षम स्वयंसमायोजित ब्रेक. तर मेकॅनिकल टाइप मध्ये चुकीच्या समायोजनाची परिणती ब्रेक लाइनिंगची अधिक जलद झीज आणि खराब होण्यात होते. सामे डार्ट्स फॉर सस्पेंडेड पेडल. सस्पेंडेड ब्रेक आणि क्लच पेडल्स तुम्ही अत्यंत कमी प्रयासाने प्रचालन कराल आणि त्यामुळे तुम्ही थकावट रहित वाहन चालनाचा आनंद उपभोगाल याची खात्री करते. कन्व्हेन्शनल टाइप ट्रॅक्टर्स. तर इतर कन्व्हेन्शनल ट्रॅक्टर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या पेडल प्रकारामुळे थकावटपूर्ण वाहन चालन करावे लागते. पार्किंग ब्रेक्स, शून्य देखभाल आणि ट्रॅक्टरच्या संपूर्ण आयुष्यात ब्रेक डिस्क बदलण्याची गरज नाही. बहुविध डिस्कसह स्वतंत्र पार्किंग ब्रेक्स, अधिक कार्यक्षम. पार्किंग ब्रेक हा सर्व्हिस ब्रेकला जोडलेला नाही. सर्व्हिस ब्रेक निकामी झाल्यास ट्रॅक्टर पार्किंग ब्रेक वापरून देखील थांबवले जाऊ शकते. केवळ सामे डार्ट्स फार मध्ये असलेले महत्वाचे अनन्य वैशिष्ट्य. कॉम्पिटिटर ट्रॅक्टर, पार्किंग ब्रेक लाइनिंग फार कमी असते. ब्रेकिंग एफिशियन्सी कमी. भरलेला ट्रॅक्टर उतारावर उभा करून ठेवता येत नाही. पार्किंग ब्रेक हा सर्व्हिस ब्रेकला जोडलेला आहे. सर्व्हिस ब्रेक निकामी झाल्यास पार्किंग ब्रेक देखील निकामी होतो, तेव्हा आणीबाणीच्या वेळी ट्रॅक्टर थांबवले जाऊ शकत नाही. हायड्रॉलिक्स, अधिक उंच उचलण्याची क्षमता, कोणत्याही जड अवजारासाठी सोयीस्कर. बाहेरून बसवलेले कंट्रोल व्हॉल्व्ह आणि हायड्रॉलिक सेटिंग लिव्हर. वापरण्यात सोपेपणा. इंजिन ऑन असेल तेव्हाच अवजारे खाली येतात. सामे डार्ट्स फारचे अनन्य असे महत्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य. 4 होल ब्रॅकेटच्या सहाय्याने बहुविध सेटिंग सिस्टम्स. सर्व प्रकारच्या मातीच्या स्थितीसाठी सोयीस्कर. मिक्स आणि फ्लोट कंट्रोल सह ऑटोमॅटिक ड्राफ्ट डेप्थ कंट्रोल सिस्टीम ADDC. संपूर्ण जमिनीवर एक समान खोली, इंजिनवर एक समान भार. हायड्रॉलिक पंप, लाईव्ह हायड्रॉलिक्स, विना व्यत्यय जोडणी. हेवी ड्युटी हायड्रॉलिक पंप 31 लिटर प्रति मिनिट. उचलण्याची क्षमता अधिक. अतिरिक्त हायड्रॉलिक्स पंप बसविण्याची तरतूद. डोझर वगैरे सारख्या कोणत्याही अतिरिक्त जोडण्यांसाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. हायड्रॉलिक्स मोड सिलेक्टर व्हॉल्व्ह. ट्रेलर उचलण्यासाठी डॉबरचा वापर केल्याशिवाय मोड सिलेक्टर सिस्टीम. 2 वे आणि 4 वे व्हॉल्व्ह. हायड्रॉलिक्सशी संबंधित उपकरणांच्या लोडर अँड हार्वेस्टर बाह्य उपयोगासाठी अतिरिक्त हायड्रॉलिक पोर्ट्स, ज्यामुळे स्थानिकरित्या तयार केलेल्या डिस्ट्रीब्युटर्सचा वापर टळतो. फ्रंट एक्सेल, पॉवर स्टेअरिंगसह समायोजन करता येणारा फ्रंट एक्सेल. उपयोजनानुसार ट्रॅकच्या लांबीच्या समायोजनासाठी वापर करता येतो. ग्रीसिंग पॉइंट्सची संख्या कमी. कमी देखभाल आणि अधिक आयुष्य. पॉवर स्टेअरिंगसह हेवी ड्युटी फ्रंट एक्सेल. डोझर, लोडर वगैरे सारख्या अधिक कठीण उपयोजनांसाठी सोयीस्कर. फ्रंट एक्सेल 4WD ब्रेक सहित. अधिक चांगले ट्रॅक्शन. हार्वेस्टर, डोझर, लोडर वगैरे सारख्या उपयोजनांसाठी अत्यंत सोयीस्कर.
घसरणाऱ्या परिस्थितीत टोविंग, अतिशय उभे डोंगर चढतो किंवा उतरतो, वर किंवा खाली, समोरची बाजू उचलली जाणे 0. फ्रंट ब्रेक्स गरजेच्या अधीन शेतातील कामांसाठी अधिक चांगल्या टर्निंग रेडियसची खात्री करतात. कुलुपासह अधिक मोठा युएल टँक, अधिक मोठा फ्युएल टँक ज्यात संपूर्ण दिवस काम केल्यानंतरही पुरेसे इंधन राखीव राहील. अंतर्गत बांधणीचे फ्युएल टँक लॉक, समायोजित करता येणारा रियर टो हुक, ट्रॅक्टरला उंची समायोजित करता येणारा रियर टो हुक गरजेप्रमाणे वेगवेगळ्या उंचीवर ट्रेलर जोडण्यासाठी बसवला आहे. स्विंगिंग ड्रॉबार, गरजेप्रमाणे ट्रॅक्टरला ट्रेलरशी जोडण्यासाठी ट्रॅक्टरला स्विंगिंग ड्रॉबार बसवला आहे. इलेक्ट्रिकल्स बॅटरी, देखभाल मुक्त बॅटरी, दीर्घ आयुष्य, डिस्टिल्ड वॉटर ओतण्याची गरज नाही, खर्चात बचत. कॉम्प्युटेटर ट्रॅक्टर कन्व्हेन्शनल बॅटरीमुळे सुरू होण्याचा त्रास. इलेक्ट्रिकल्स हेडलाइट्स, फ्लो लाईट्स आणि वर्क लाईट्स. हेडलाइट मध्ये हॅलोजन लाईट, धुक्याच्या परिस्थितीत अधिक चांगली दृश्यमानता. पुढील प्रखर वर्क लाईट्स, प्रखर फ्लो लॅम्प. इलेक्ट्रिकल्स वॉर्निंग लॅम्प्स, प्रचालन करण्याला अधिक प्रभावीपणे मदत करण्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या इन्स्ट्रुमेंट कम चेक पॅनल मध्ये विविध साधने, गेज आणि पायलट साइट्स असतात. इलेक्ट्रिकल्स ट्रेलर सॉकेट, ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला ट्रेलरला इलेक्ट्रिकल पॉवरचा पुरवठा करण्यासाठी एक ट्रेलर सॉकेट पुरवलेले आहे. इलेक्ट्रिकल्स अल्टरनेटर, देखभाल मुक्त बॅटरीच्या जोडीने व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये अंतर्गत बांधणी केलेला अल्टरनेटर भारित होण्याच्या जलद दराची आणि इलेक्ट्रिकल पॉवरच्या स्थिर पुरवठ्याची खात्री करून योग्य नियमनाची खात्री करतो. बोनेट्स एरोडायनॅमिक डिझाईन, पुश बटनाने उघडणारे बोनेट, कार सारखे उघडणारे बोनेट, स्टे रॉड वापरण्याची गरज नाही. सायलेन्सर डाऊन टाईप, ऑर्चर्ड ऍप्लिकेशन्ससाठी अतिशय सोयीची व्यवस्था. व्हर्टिकल टाईप, अंतर्गत बांधणीचा संरक्षक पाईप जो अधिक चांगल्या कूलिंगसाठी वेंचुरी इफेक्ट देतो. सुरक्षा वैशिष्ट्ये, न्यूट्रल सेफ्टी स्विच, गिअर शिफ्ट लीव्हर न्यूट्रल पोझिशन मध्ये असतानाच ट्रॅक्टर स्टार्ट होण्याची खात्री. पीटीओ एंगेजमेंट लीव्हर स्विच, पीटीओ एंगेजमेंट लीव्हर न्यूट्रल मध्ये असल्याशिवाय ट्रॅक्टर स्टार्ट होत नाही. ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी दोन्ही लिव्हर्स न्यूट्रल पोझिशन मध्ये असावेत. रोल ओव्हर प्रोटेक्शन सिस्टम, अत्यंत आकर्षक आणि मजबूत डिझाईन. ट्रॅक्टर उलटतो तेव्हा चालकाला चांगले संरक्षण मिळेल. कव्हरिंग टनेल अँड डिफ्लेक्टर्स, कव्हरिंग टनेल अँड डिफ्लेक्टर्स बसवले आहेत जे चालकाला उष्णता आणि आवाजापासून संरक्षण देण्याची खात्री करतात. फॅन गार्ड हे चालकांच्या अधिक चांगल्या सुरक्षिततेची खात्री करते. स्टार्टर मोटर गार्ड हा शॉर्ट सर्किट मार्फत ट्रॅक्टर सुरू होणे टाळतो.